कोणते कोणते गुरु आहे तुमच्याकडे? आतमध्ये या, तुम्हाला आतमधली दाखवते. आम्ही फोडलं एक डाळिंब. हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे. तर चला आता आम्ही जात आहोत शेतामध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत तिथे मावशीच्या घरी. तर तिथून जाणार आहे त्यांच्या शेतामध्ये. काय शेतामध्ये? चिकन बनाना. अरे बनाना नाही, आपल्या गावी असतं बनाना. बनाना दुसऱ्या शेतात आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत डाळिंबाच्या शेतामध्ये. तर चला कशी आहे डाळिंब तर ते तुमच्यासोबत घरी एक कशाला, आपण मोठी गोणीच भरू आणि घरी घेऊन जाऊ. अरे बघ त्यांच्याकडे भरपूर जाऊन तर बघ. तर चला आता आपण जाऊया. तिथून थोडंसं लांब आहे तर आम्ही गाडीवरती जाणार आहोत. इथं आहे गुरांचा गोठा. बेटा कोणते कोणते गुरु आहे तुमच्याकडे? ब्लॅक कलर मध्ये आहे. हो का, ठीक आहे. 2 मेगापिक्सल कॅमेरा आहे त्याची. चार्जिंग वायर त्यांची फ्री आहे. तर फायनली आम्ही ते शेतामध्ये पोचलेलो आहोत. हे जे घर दिसते तर त्याच्या थोडंसं पुढे शेत आहे. तर चला जाऊयात. ते घरी लावलेलं नाही का? काय आलंय रे त्याला? बर का हो, आता तर गवत काय आलंय बघ बरं. काय गवत उगवले. आणि ही आहे डाळिंबाची बाग. तर याच्यावर असं कागद टाकलेलं. काल पाऊस झाल्यामुळे मग आता हा आम्हाला काढायचा. तुझा फोटो काढ अगे बाई. हो चला, तर आता आम्ही इथे शेतामध्ये आलेलो आहोत. तर ऊन सावली असं चालू आहे. आणि तुम्ही पाहू शकता पहिले असं टाकलेलं त्यांनी, मला वाटतं हे जास्त उन्हामुळे टाकले होतं ना. आणि आता रात्री पाऊस झाला भरपूर तर मग हे केलंय. तर असं काढलंय. कसं मला 2000 आहे. नंतर वड ना, आता तोड आधी पुढे जाऊन जरा बांबू पर्यंत तोड पाहिल्यापासून दुसरा आतले तर लय लाल लाल झाले छान. हा नाही मामाला फक्त जेवणाचे मामाला फक्त. अरे काय काम करायचं कुणाचं काम. तुम्ही बघा आता हे कागद लावल्याचा फायदा. हे जे आहेत हे थोडेसे साईडला डाळिंब होते. तर याला कसं असं सगळ्या साईडने व्यवस्थित असं पिकलेलं नाही किंवा सेम कलर नाही आला. तर तुम्ही आतमध्ये या, तुम्हाला आतमधली दाखवते. जर का ते कागद लावलेला तर त्याच्यामुळे तुम्ही हे पाहू शकता आतमधलं फळ पण मोठं झालं आहे. आणि हा जो कलर आहे तर हा कलर बघा डाळिंबाचा पूर्ण असा पिंक कलरचा, डार्क पिंक कलर झालेला आहे. आणि इकडच्या साईडचं पण बघा. तर जे थोडेसे साईडचे आहेत ना तर ते व्यवस्थित नाही झाले. परंतु हे तर पूर्ण आतमध्ये होतं ना. तर तुम्ही पाहू शकता याचा पूर्ण कलर छान झालेला आहे. तर चला आता यावेळेस पिकलेले नाही, नेक्स्ट टाईम आल्यावरती आम्हाला खायला भेटतील. काय काय पिकलेत तर ते आपण पाहूयात फोडून कसं आहे आतमध्ये काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच. परंतु नेक्स्ट टाईम आल्यावर हे पूर्ण पिकलेले असतील. तर चला आता हे एवढं सगळं आहे तर आम्ही एवढं सगळं काढून घेणार आहे. तर पाहूयात मला कुठपर्यंत जमतंय ते. बघ आता मोठा
आणि हे जे डाळिंबाचं असतं तर ते कसं स्टार्ट होतं तर ते एकदा तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिलं हे असं फूल येतं, याच्या पण बारीक बारीक असतं, ते मला वाटतं तिकडे स्टार्टिंगला पाहिलेलं ना आम्ही, तर तिथं दिसत होतं. आणि त्याच्यानंतर याच्यातून हे असं छोटंसं हे साईडला जे डाळिंब आहे तर हे बाहेर निघतं, तर तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर हे या टाईपचं असं छोटंसं डाळिंब येतं आणि मग ते काही दिवसांनी असं मोठं छान येतं. तर चला आता आपण हे सगळे मला बोलत आहेत कामं करा. ते कट करा आधी, नको ओढू ना, कट कर ना फक्त. काकी इकडून आल्या परत. मावशी हसावं लागलं बघा. मावशी किती महिने देतात डाळिंब? अशा डाळिंबाबद्दल सांग जरा. 1.5-2 वर्ष. 1.5-2 वर्षामध्ये झाडं ठेवायचं आणि तिथून पुढं आता हे फळ गेल्यावर किती दिवस होतील? परत लवकरच येते तुम्ही, आणि हे किती दिवस लागतील पिकायला? अजून महिनाभर. महिन्याने पिकतील. आम्हाला पुढच्या महिन्यात परत यावं लागेल. खाना है तो आना पडेगा. खाना हो तो आना घेऊन या. तेरा ने वाशी तुम मुझे आना है होय. हाँ, हाँ, हाँ. एकदा काढ रे. ए काढा. चला तर आता आमचं बऱ्यापैकी काढून झालेलं आहे. अर्ध काढून मी आणि श्रेयांश आराम करतो. हो ना? अरे पण त्याच्यावर दुसऱ्यांनी पाय ठेवलाय. हो, मग तुला आवडली का मामाची बाग? कशाची आहे रे? डाळिंब तुला आवडतात खायला? ठीक आहे, मग आपण किती घेऊन जायचे? 5 5च न्यायचे बोलते. अरे 5 गोण्या नेऊ का? 5 डाळिंब न्यायचे. 5 डाळिंब. तर चला आता ऊन पण आहे आणि गरमी पण होतीये. वातावरणच जरा खराब आहे काल पाऊस झाल्यामुळे. चला आता बसलोय तर पाहूयात हे लोक किती वेळ लावत आहेत काय. छत्री आली आहे बघ. हे बघ ही छत्री असती. तिला ते पाय ए हात नको लाव. डॉगीनी सुसू केली ना मग येते पावसाळ्यात. हाय, गप. 1 hour later. आम्ही फोडलं एक डाळिंब. डाळिंब हा 1 मिनिट थांबे. दाखव पप्पाला. चांगलं लागतंय का बेबी? कसं लागतंय? सांग. हे वाईट आहे, तुलाच नसतात लगेच खायची. इथं यांचं चाललंय जेवण. मम्मा ह्याच्यामधली बीबी टाकायची. मम्मा ह्याच्यामधली बीबी टाकायची. बी नाही टाकायची, डायरेक्ट खायचा. अजून वरती घे, चल पटकन. यम यम यम. आम्हाला म्हणजे कुठे गेला? अम्मा बहुत टेस्टी टेस्टी. आंबा खाता है मस्त मस्त. पूरा खत्म करता है. सो चला तर आता मग 1:30 वाजत आलेले आहेत. तर आम्ही सकाळीच आलेलो तर तुमच्यासोबत शेअर केलंच. तर चला मग आता हे लोक करत आहेत आणि मी इथे बसलेली आहे झाडाखाली. मस्त बाज आहे इथे आणि वरती लिंबाचं झाड. एवढी थंड हवा तर कुठंच नाही भेटणार. AC तर काय देईल. तर चला आता थोडा वेळ मी आराम करते तोपर्यंत त्यांचं होतं. श्रेयांश बोलतो AC जास्त थंड, पण ही नॅचरल हवा आहे. नि लिंबाच्या झाडाची हवा जास्त थंड असते आणि नॅचरल असते. तर चला मग आता मी थोडा वेळ छान आराम करते. इथे श्रेयांशला पण बोलते आराम कर, तो बोलतोय नाही मी इथे काम करायला लागलोय. तर चला मग करायच्या वेळेस तर करू नको, मग बघते तुझ्याकडे. पाणी दे आता. चला आता मी इथे थोडा वेळ आराम करते, मग यांचं झालं की आपण घरी जाऊया. Three hours later.
चला तर आत्ताच आम्ही शेतातून घरी आलेलो आहोत आणि आता जात आहोत इथे जवळच विहीर आहे घराच्या, तर तिथं स्विमिंगला. तर मला तर येत नाही स्विमिंग, तर श्रेयांशची खूप इच्छा आहे तर त्याला घेऊन जाऊ. तर चला आता आपण विहिरीकडे जाऊ. उडी तर मार ना बाई धरीन. येत नाही मला, नाही मी येतो पण मला बुडायला लागलं. दाद्या उडी मार ना बाई धरीन. ना मामा बुडायला लागलं जरा बरं. बघाय मामा द्या. दादा तू कधी शिकलाय? दादा तू कधी शिकला? बेबी तुला जायचं? हे वरती पाणी उडवा रे श्रेयांशकडे आमच्या. ते कशाला? पाणी उडव ना त्याच्या अंगावर. मला पण शिकायचं आहे. आता मामाचा नंबर काय आला असेल. मामाचं घेत, मामाला फक्त पोहता येतं बस. हा मामा हे थांबा दोघं संगच मारा. हे श्रेयांश माग होय. कुठून निघा बाबा, फक्त वरती निघा माहिती झालं. ते म्हणता इथून उडी मार. हे दादा नसले तर वर कशाला जातोय? पण कुठून निघ. हा हार सोबत मारा मामा. हा दाद्या मारा आजच. नाही बुडायचं. हे भैया कुठे गेला? इकडे. A few moments later. अरे मामाला येतंय. नाही पाणी पाय फक्त बाबा. जिथं दगड आहे ना तिथंच त्याला सोडशी. काय पाणी तिकडे उभं तुला पण येतं ना स्विमिंग शिवी? जागेवरती जागेवर बस बस तिथं. बघ बरं किती सोपं आहे. असं असते काय होत. चला सो तर फायनली श्रेयांश इथे पहिल्यांदाच विहिरीमध्ये उतरलेला आहे. तर बऱ्याच प्रयत्नानंतर श्रेयांश उतरला आणि तो छान एन्जॉय पण करत होता. पहिल्यांदाच होतं, त्याला पण काय माहीत नव्हतं, त्याच्यामुळे तो थोडासा घाबरताना तुम्हाला दिसतच असेल. परंतु ठीक आहे, उतरला आहे, ट्राय करतोय तर त्याला पण सवय लागेल. लहानपणी तर तो पाण्याला खूप घाबरायचा, पण त्याला आता सवय लागली. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग आणि भावाची डाळिंबाची बाग ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.